नाशिक विभागाचे। हाँ तो हेलो गाइज, हम लोग आ चुके हैं जो टिटवाला के छोटे से शहर में, मुंबई में जो हम रहते हैं। यहाँ पे मेला लगा हुआ हम लोग के साथ, बहुत ही अच्छा लगा हुआ है मेला। गुड इव्हनिंग। आजचा दिवस आहे 7वा टिटवा महोत्सव 2025चा आणि आज प्रमुख पाहुणे आलेले आहेत रमण तरे, आमचे वडवलीचे बंधू, आणि त्याच्यासोबत आहे नितीन भाऊ। हे आजच्या दिवसाचे प्रमुख पाहुणे आहेत। तर चला आता तुम्हाला कार्यक्रम पण चालू झालेले आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो। आणि आपले नाशिकवरनं शहर अध्यक्ष RPIचे अर्जुन भाऊ पगारे हे येणार आहेत। लवकरच ते आपल्या मंचाला भेट देण्यासाठी येणार आहेत, तो स्टे ट्यून। माननीय रमण तरे साहेब, त्याचप्रमाणे माननीय नितीन तरे साहेब, आपणही कृपया रंगमंचावर उपस्थित व्हायचे। मान्यवरांचा या ठिकाणी आपण शाल अर्पण करून आणि सोबत आहेत योगेश गाडकवाड, आमचे बंधू। असं उत्तुंग व्यक्तिमत्व यांच्या थोड्याच वेळात या आपल्या विशेष उपस्थिती लाभलेल्या आहे अशा सन्माननीय नगरसेविका हर्षाली सवितकार, असे कुंडल समाज कोकण संघटना टिटवाला आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा शहर शुभाने या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत। नंतर पुन्हा आपण आपल्या सांस्कृतिक ऐसा शब्द है जिसके बिना हमारी जिंदगी अखिल महाराष्ट्रात RPIचा वाद मानण्याची ख्याती घेतली असे अर्जुन नाना पगारे साहेब आज या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। जरा जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। हार्दिक स्वागत साहेब, सविनय जय।
साहेबांच्या कर्तृत्वाशी संपूर्ण महाराष्ट्र परिचित आहे साहेबांना. खरं तर कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. साहेबांचं या ठिकाणी स्वागत करताना मी फक्त एवढाच म्हणेन की नागवंशाचा नाग आहे, त्या क्रांती सूर्याची आग नागवंशाचा नाग आहे, त्या क्रांती सूर्याची आग आहे. अरे आईला गेलं कोणी नाही, माझ्या भीमाचा मी वाघ आहे, माझ्या भीमाचा मी वाघ आहे. आपल्या सोहळ्यात हार्दिक स्वागत आहे आणि आपण दोन शब्दांमध्ये आपलं मनोगत थोडंसं व्यक्त करावं. टिटवाळा महोत्सव आयोजक आमचे बंधू विजय देशेकर. विजय दोन्ही वर्षापासून यायचं ठरलं होतं, पण त्या गोष्टीचा दिलगिरी व्यक्त करतो. पण आज हा महोत्सव बघितला एवढा सुंदर, खूप छान आणि लहान लहान कलाकार लेकरांनी डान्स करून मनोरंजन अनेक की त्यांना एक चालना भेटते या महोत्सवाच्या ह्याच्यातून. आणि भाऊसाठी खास करून ते एकच सातव्या पिक्चर मला एक डायलॉग आठवला नाही का, चला भाऊ शेतात पडले भाऊ मामूली आम्ही नाही. कारण की विजय भाऊला मी एकदम खूप जाऊन ओळखतो. भाऊचं काम गोरगरिबांसाठी आणि टिटवाळ्याच्या रहिवाशांसाठी तर कधी मी तप्त रस्ता रात्रीपासून सगळं आमचं बोलणं कधी फोनवर झालं तर खूप लोकांच्या समस्याचं या गोष्टी जरा असता. भाऊ बरं मी तुमच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करत आणि ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला वाढदिवसाच्या मी मंगलमय शुभेच्छा देतो. आणि मी आपल्याला लाईव्ह शो हे टी व्हीवर बघत असताना त्या काही होत्या ते ज्योतिष्य फक्त वाटतं. हां तर ताईंचं बघितलं का म्हणे भाऊनी आमदार झालं पाहिजे, नगरसेवक झालं पाहिजे. नाही खरे भाऊ या टायमाला उभं राहायचं आहे आणि ही जनता हे सर्व बांधव आम्ही सर्व आपल्या पाठीचे आहोत. आपला विजय हा निश्चित होणार आहे. महापुरुषांच्या आशीर्वादामध्ये सोबत आणि श्रीची कृपा असल्यामुळे त्याच्यामुळे थोडा काही घाबरायचं आणि मागं पाहायची गरज नाही. तुम्ही एकदम वेळा विजय भाऊ तू मागे वळू, आपण तुम्हाला साथ दे. धन्यवाद. धन्यवाद नाना. खरं तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं आणि तुमचं खास करून वेळात वेळ काढून नाशिकवरनं तुम्ही इथे आलात आणि आमच्या मांडणीवाडा परिसरातील बऱ्याच लोकांनी मला विचारलं का नाना आम्ही त्या दिवशी व्हिडिओ टाकली तेव्हा तर बाबा नाना येणार आहेत का, मागच्या वेळेस पण किंवा येतील, आम्हाला भेटायचं आहे आधी सांग. म्हणजे आधी काय कोणाला सांगितलं नाही अजून, म्हणजे मी स्टेटसवर पण नाही टाकलं, नाही तर निश्चित मला वाटतं अजून बरेचसे लोक इथे आले असतील. तुमचा फॅन फॉलोईंग हा जो नाशिकच्या संबंध पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कसा आहे तसा या कोकण प्रांतात देखील आहे आणि निश्चित तुमची देखील उत्तरोत्तर प्रगती ही होत राहो. आपण मगाशी बोलणं श्रींचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. 2018 सालचं आमचं टिटवाळा महोत्सवचं उद्घाटन हे म्हणजे पहिल्यांदाच मोठ्या स्वरूपात जेव्हा उद्घाटन केलं तर ते उद्घाटन अक्कलकोटचे संस्थानिक छत्रपती जन्मेजयराजे भोसले जे अन्नछत्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या शुभ हस्ते झाला. मला बरीच लोक बोलतात मी त्या दिवशी लाईव्ह आलेलो अक्कलकोटला गेलो तेव्हा की हे सगळं कसं करू शकतो. मेन म्हणजे माझ्या पाठी सगळेच आहेत, माझी आई आहे, माझे दोघं भाऊ, म्हणजे ही सगळी मंडळी आहे, मिसेस सई वगैरे मित्र मंडळी. पण मेन सर्वात बाप्पा झाली गणपती बाप्पा, आई एकविरा आणि स्वामींचा आशीर्वाद आहे जो तिथं अक्कलकोटच्या यात्री भवनला जी माझी फ्रेम लागली आहे. आठवड्यात कोणता कोण जातं ना आपल्या परिसरातला तर ती फ्रेमचा मला फोटो काढून पाठवतात. म्हणजे मी एवढं समजतोय की म्हणजे माझ्या पाठीचे स्वामी आहेत आणि हे आता मी खूप भाग्यवान आहे. असंच त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही माझा वाढदिवस आहे 14 तारखेला म्हणजे परवा श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या नावाने आपण रजिस्टर संस्था केलेली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून आपण शुभारंभ करतोय अन्नछत्राचा. आम्ही पण विचार करतोय की महागणपती या पदस्पर्शाने पावन झालेल्या या टिटवाळ्याच्या पुण्यभूमीत येणारे जे गणेश भक्त आहेत त्यांना अन्नदानाचं कार्य हे आमच्या हातून व्हावं आणि त्यासाठीचा जो आम्ही संस्था जी आम्ही निर्माण केली त्याचा शुभारंभ देखील आम्ही मंगळवारी 14 तारखेला दुपारी करतोय. गणपती बाप्पाचा आशीर्वाद असाच राहील. पण तुम्हा सर्वांची
मित्रमंडळी, सहकारी, वडील बंधू सर्वांची साथ सदैव असू दे. नगरसेवक लोकप्रतिनिधी होतील जातील तो काही विषय नाही. आपण तुम्ही आमच्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी सदैव राहू. तुमचं प्रेम लोक सदैव आमच्यावर, आमच्या टिटवाळवासियांवर सदैव असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनोद दादा, आपण कृपया संदेश दादा, विनोद दादा यांच्या धन्यवाद. खूप सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर केलं. या सर्वांचा सत्कार आपण या ठिकाणी त्यांना मानचिन्ह अर्पण करू. हा इलेक्ट्रिशियन आली गाडी. तसेच या ठिकाणी उपस्थित लागली. कोण गावचे आमचे जावई आलेले आहेत आणि आमची वडवलीची ताई ममता ताई आमची जी आलेली आहे. आणि ह्यो तर इथला पाहुणा नाही, आता ह्यो इथलाच राहिलाय कालपासून. इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर प्रसाद टोळे, कॉमेडियन, आणि सोबत फॅमिली आहे त्यांची आणि मित्रपरिवार आहे. त्यांची लाडकी मुलगी चुटकी पण आहे सोबत. धन्यवाद. चित्रा यावेळी आता मंचावरती यायचं आहे. तुम्ही बघू शकता प्रसादजी टोळे यांचं आगमन झालेलं आहे आपल्या टिटवा महोत्सव मध्ये. सहकुटुंब आलेले आहेत ते. जोरदार या ठिकाणी आगमन होत आहे, ज्याची आपण आतून वाट पाहत होतो. असे श्री प्रसाद टोळे, एक सुप्रसिद्ध रील स्टार, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेलं असं हे व्यक्तिमत्व. मनोरंजन करण्याचा विडा आपण उचललेला आहे आणि यशस्वीरित्या या संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन साहेब यांच्या शुभ हस्ते प्रसादजी टोळे यांचा सत्कार आम्ही, त्याचप्रमाणे त्यांचा परिवाराचा सत्कार या ठिकाणी
शाल आणि मानचिन्ह देऊन करीत आहोत. जरा जोरदार टाळा झाला पाहिजे प्रसाद यांच्यासाठी. धन्यवाद. त्यांच्या सहभागीवरती आलेले आहेत भाविका टोळे मॅडम, ज्योतिका टोळे, पन्नू टोळे, निलेश भोईर, साहिल भोईर, प्रत्येक टोळे, जितू पाटील अशी ही सर्व टीम या त्यांच्यासोबत या टिटवाळा महोत्सव 2025 या रंगमंचावर या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय आयोजक विजयभाऊ देशेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या सर्वांचा या ठिकाणी आपण मनभावे सन्मान या ठिकाणी करीत आहोत. फोटोग्राफर आणि यूट्यूबर ओमी हलके हा सुद्धा आलेला आहे आपल्या महोत्सवाला भेट देण्याकरता. खूप खूप स्वागत तुझा ओमकार. आम्ही त्याला लाडाने ओमी बोलतो. यस, वेलकम वेलकम. धन्यवाद. हा यांच्या गावचा एक कलाकार आहे. मला स्वतःला गाववाला आहे. की पुढच्या वर्षी तुम्हाला बोलवावं का नाही का? तर आमचे जे टिटवाळवासी जे आहेत बघा ना, त्यांना थंडी किती वाजते, टाळ्या सुद्धा वाजवत नाही, जेवले पण नाही. बरोबर. आपलं मनोगत व्यक्त करून आम्हाला उपकृत करावं. आणि ते आम्हाला फेमस ज्याच्यापासून तुम्ही कसे काय टिटवाळकर बरेच का? आवाज येत नाही अजिबात. बरेच का? आता जेवण आलेले दिसते. तुम्ही मला बघताय तसं पण युट्यूबवर बघताय का नाही? कोण कोण बघतोय? असं वरती गेलं जरा. अरे भरपूर पब्लिक आहे. धन्यवाद. असाच सपोर्ट करीत राहा. मी तुम्हाला हसवण्याचं काम नेहमीच करीत राहील. जसा मी हसतो तसा पण तुम्हाला मी हसवत राहील. आणि विजय दादा सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाला जो पुढाकार देतात त्याला भरपूर साथ तुमची मिळते. ते चांगलं काम करतात. एवढाच आपल्यासाठी म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाला जवळपास आपण जो पुढाकार देतो तो त्यांच्याकडून मिळतो. तर त्यांचा मी आभारी आहे का बाबा असे कार्यक्रम ते ठेवतात. आणि देशक्या साहेबांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा. आहे का? आहे इच्छा, सर्वांची इच्छा आहे. पण पहिल्यांदा तुम्ही मला पुन्हा दुसऱ्या वर्षी सल्ला घेतला बोलवला त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद व्यक्त करतो मी. आणि तुमच्या मनात अशीच जागा मी कायम ठेवी. तुम्ही फक्त सपोर्ट तेवढा तुमचा कायम ठेवा. तुमच्या आशीर्वादाने आज मी इथपर्यंत आहे. असाच आशीर्वाद तुमचा कायम राहू द्या. व्यासपीठावर येणारा जो मान्यवर असतो किंवा पाहुणा असतो, कलाकार असतो, त्याला दाद दिली पाहिजे. त्यांचे तसे मला वाटतं 6 लाख युट्यूबर फॉलोअर्स आहेत. म्हणजे विचार करा, मी इकडनं रात्री गेलो, मला रात्री 1:30 वाजतात, 12:30-1-1:30 वाजतात. मला माहिती आहे मला रोज टेन्शन हे आहेत. पण तुमचे हे बघत बसतो मी 10-15 मिनिटं. त्याच्यामुळे थोडासा टेन्शन फ्री होतो आणि मग झोप लागते. आपण असंच चांगलं काम, असेच चांगले विनोदाच्या माध्यमातून समाज जागृती करा. या नागरिकांना, प्रेक्षकांना हसवत राहा. मुळात आणखीन एक तुम्हाला प्रसाद भाऊ मनापासून तुमचं कौतुक करतो की तुम्ही तुमच्या म्हणजे आपल्या समाजाचा जो सार्थ अभिमान ठेवलाय बोलण्यातला वगैरे जो दिसतोय, निश्चित तो तसाच राहू द्या. लोकांना तो तसाच आवडतो. आपण येथे आलात, या टिटवाळा महोत्सवच्या रंगमंचाला शोभा आली. पुढच्या वेळेस तर बोलवणार आहे, परंतु याल तर आई बाबांना घेऊन या. ते पण आमचे सेलिब्रिटी आहेत. आम्ही त्यांचे पण रील्स, कारण की बाबांचं आईचं पण एक्सप्रेशन जबरदस्त असतं, तर त्यांना पण तुम्ही घेऊन या. तुमच्या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करतो, कारण की तुमचे जे व्हिडिओ बनवतात मी ती व्यक्ती काही दिसत नाही. तर आव्यात आता आला नाही, तुम्ही आव्याला पण मिस करीत असाल. त्याचा अर्जंट काम आला, त्याच्यामुळे त्याला यायला जमला नाही. त्याची इच्छा भरपूर होती यायची, नाही जमला काय कारणास्तव. आणि आई बाबाला आणायला तर असं बघायला गेलं तर माझ्या टीममध्ये माझा अर्धा गाव आहे. आणि मी माझ्या म्हणजे
जो आहे तो माझाच मित्र आहे, माझा परिवार आहे सगळा, त्याला सगळ्यांना घेऊन मी चालतो. आणि ते एका शब्दावर, माझ्या एका शब्दावर रात्री का होईना, कधी पण होईना, पण ते व्हिडिओसाठी तत्पर उभं राहतात, सांगतील ती गोष्ट करतात. तसा बाबे आमचा एक कलाकार आहे, तुम्ही त्याचा आवाज ऐकला नसता, तो एकदम कडक आवाज काढतो, त्याच्यामुळे पण त्याच्यावर एक व्हायरल होतात. असंच एक प्रत्येकाच्या अंगात एक कला असते. पण एक आहे, मी सुरुवात केली पण प्रोत्साहन यांनी मला दिला, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. सगळ्यांचा मला सपोर्टची गरज असते, ती सपोर्ट यांच्याकडून मला पूर्णपणे भेटतो. आणि तसाच मेन म्हणजे माझ्या मुलं माझ्या गावाचं नाव होतो, याच्यातच मला साधा अभिमान आहे. भाऊ आमचं पण तसंच आहे. हे मी एकटा करत नाही, मी फक्त आयोजक म्हणून नाम मात्र आहे. हे जे आमचे सर्व शिलेदार आहेत, हे अहोरात्र मेहनत घेतात. आणि जे मला बोलायचं होतं तेच तुम्ही बोलून गेले की टिटवाळा महोत्सव जेव्हा चालू केला, आता त्या दिवशी एका मान्यवरांनी सांगितलं की नाव असं दुसरं पण ठेवू शकतो असतो, परंतु यांनी टिटवाळा महोत्सव नाव ठेवलं. कारण की टिटवाळाचं नाव हे महागणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेलं पुण्यभूमी असल्यामुळे पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पण आमचं पण असं वाटतंय की हे अजून प्रसिद्ध व्हावं, खेडोपाडी देखील याची ख्याती व्हावी. टिटवाळा महोत्सवच्या माध्यमातून या व्यासपीठावर तुमच्यासारखे कलाकार येतात, मान्यवर येतात, त्यांच्यामुळे हे नाव निश्चित पोचत असतं. आपण आलात आणि आपले 2 शब्द मनोगत व्यक्त केले, याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून मी खूप खूप आभार व्यक्त करतो. असं प्रेम, असं लोक या टिटवाळा महोत्सव समितीवर सदैव असू द्या. धन्यवाद. एक खास शार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मी रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. सर्वांनी या रंगमंचावरती यायचं आहे. कारण तुम्ही बघू शकता प्रसाद टोळेच्या बरोबर फोटो काढण्यासाठी त्याची फॅन फॉलोईंग कशी जमा झालेली आहे, खूप गर्दी केलेली आहे. आणि सत्कार करीत आहोत. ते सुद्धा मनमोहकपणे त्यांना फोटो काढण्यास धन्यवाद विजयजी. 2025 या कार्यक्रमासाठी आपल्याला दररोज लागणारी जी बक्षीस आहेत, ती बक्षीस सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहेत. मी सरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहे. ती कृपया आपण रंगमंचावर उपस्थित राहायचं आहे. सर्व सन्माननीय अतिथी कृपया आपण रंगमंचावर उपस्थित. टिटवाळा महोत्सव 2025 या कार्यक्रमाला असे प्रसिद्ध यूट्यूब चॅनलचे ओमी आलके सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी टिटवाळा महोत्सव 2025 या रंगमंचावरती सहर्ष या शब्द सन्मानाने स्वागत करीत. आपल्या आशीर्वादाची साथ आमच्या पाठीशी. हृदयातील 2 शब्द तुमच्या आभारासाठी, तुमच्या आभारासाठी धन्यवाद. खूप खूप आभार. विनायक तांडे विनायकजी यांचा सत्कार या ठिकाणी विजयजीच्या शुभ हस्ते शाल आणि मानचिन्ह अर्पण करू. तर धन्यवाद बोलतो विनोद भाऊ आणि विजय भाऊ यांना की आम्हाला इथे दरवर्षीप्रमाणे आमंत्रित करतात आणि सन्मान करतात आमचा. आणि आमचा प्रसाद टोळे माझा गाववाला, तर तो सुद्धा आलेला आणि तुमचा प्रतिसाद आहे त्यामुळे तो एवढा फेमस आहे. आपला आता माझा नवीन चॅनल आहे ओम हलके ब्लॉग, तर लवकरच तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत विनोद भाऊची आणि माझी. तर तुम्ही लवकरात लवकर त्याला चॅनेलला सबस्क्राईब करा, दोन्ही चॅनेलला, विनोद भाऊच्या आणि माझ्या चॅनेलला. आणि आपलं साई क्रीडा क्रिएशन म्हणून पेज आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. धन्यवाद. काय होतं आत्ता त्यांनी ओपी भाऊने मला आठवण करून दिली की आम्ही इतर सगळ्यांनाच हे करतो की याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या करा, याच्या करा.
आमच्या टिटवाळा महोत्सवचं चॅनल आहे, तो 11,000च्या आसपास हे आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त जे दररोजचे व्हिडिओ कोण बनवतो तो विनोद दादा, त्याचा पण बिनदेश असं एक चॅनल आहे आणि खूप चांगल्या चांगल्या व्हिडिओ त्याच्यावर असतात. तर तुम्ही त्याला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे कार्यक्रम किंवा आमच्या इतर सर्व त्या सामाजिक राजकीय गोष्टी असतील, घडामोडी असतील, ह्या तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील. धन्यवाद. Big English. महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेले आहेत पंकज शेलार, जे पोलीस क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आपले भूमिपुत्र आहेत आणि सध्या ते आपले आमदार साहेब विश्वनाथ भोईर साहेब यांच्या मुख्य अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत. आणि आणि ज्या दौऱ्याला श्याम असायचा तो दौरा खूप आमचा मजेत जायचा, कारण श्याम खूप ऍक्टिव्ह कलाकार आहे आणि तो कधीच नसतो. आणि तालवाद्यांच्या दुनियेमध्ये त्यांनी आपल्या या टिटवाळ्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर सर्वदूर पोचलं. जरा जोरदार टाळ्या श्यामसाठी. मगाशी चुकून मी चला हवा येऊ द्या असं म्हटलं, कारण श्यामला बघून मी जरा गडबडलो. तसं सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात आज श्याम पोचलेला आहे. खरंच श्याम, तुझा खूप अभिमान वाटतो. कॉंग्रॅट्स. मी पण मगाशी तेच विचारतो, कॉमेडी एक्सप्रेस की हास्य जत्रा? ठीक आहे श्याम, खूप कॉंग्रॅट्स. आणि तुला बघून खूप बरं वाटलं. आता आजही तेवढाच तरुण आहे. आमचा या ठिकाणी आपण सत्कार आणि स्वागत साहेबांच्या शुभ हस्ते करतोय. श्यामला शाल, त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन त्याचा या ठिकाणी सत्कार करतोय आणि श्यामच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माननीय पंकजजी शेलार, आपले विश्वनाथजी भोईर यांचे बॉडीगार्ड, त्याचप्रमाणे सुनीलजी शेलार, हरिओम ज्वेलर्स चे मालक सुनीलजी शेलार, हरिओम ज्वेलर्सचे मालक. तरी रसिक पंकजजी शेलार, त्याचप्रमाणे सुनीलजी शेलार यांचा सत्कार. पंकजजी यांना आपण शाल आणि मानचिन्ह देऊन यांचा या ठिकाणी आपण सत्कार करीत आहोत. सुनील जी शेलार रंगमंचावर उपस्थित व्हायचं आहे. राकेशजी तरी सर्व आणि वयाने जरी हे वृद्ध असले तरी मनाने तरुण असणारे आमचे हे रसिक प्रेक्षक जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. रोज हे या ठिकाणी उपस्थित असतात. सर्व वाजवलं पाहिजे आणि कलावंतांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. खरंच यांना बघून एवढंच म्हणावंसं वाटतं की एज इज ओनली द गुलाबी साडी आणि लाल काळी कुर्ती घालून आली ती, बोलली हो बेटा.
लिखे जो खत जी नींद मेरा चैन मुझे लौटा चामड़ी चमकते चामड़ी चमकते दादा चलते तो मात दादा हिलते तो मात दादा देखे तो मात मामा लेट्स गो मी विनंती करेल विजय भाऊ यांना. काजळावने आले मी आज असं नका बघू पाव येते मला घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. दुकान हिरो हिरालाल. आता इथे आपल्याला सबस्क्रायबर भेटलेले आहेत आपले आणि त्यांना आपण विचारूया त्यांना कसं वाटलं. हम लोग आ चुके हैं टिटवाला के छोटे से शहर में. यहाँ पे मेला लगा हुआ है. हम लोग पूरा टीम आ चुकी है सैलून की. देख सकते हैं आप लोग. तो आगे छुट्टी होने के बाद छुट्टी होने के बाद थोड़ा मजा करने आए हैं. एंजॉय करो. हाँ तो हेलो गाइज, हम लोग आ चुके हैं जो टिटवाला के छोटे से शहर में मुंबई में जो हम रहते हैं. यहाँ पे मेला लगा हुआ हम लोग के साथ में. देखो हमारे विक्की भाई बड़े आ जाए. हमारे बड़े विक्की भाई हमारे साथ आए हैं टिटवाला में. हमारे इनके साथ ही भाई है और आपको कैसा लगा टिटवाला? हम लोग को सबसे अच्छा लगा यहाँ के मेला देखते हुए. बहुत ही अच्छा लगा हुआ है मेला. थैंक यू. कैसा लगा आपको? अरे हमको सबसे अच्छा यहाँ का मेला लगा. हम लोग बहुत देख चुके हैं पर यहाँ पे आकर बहुत अच्छा लगा टिटवाला में. आओ दिखाते हैं आप लोग का. ये देखो मेला है. अभी रात का टाइम हो गया तो बंद हो गया मेला.
नक्की पुढच्या वर्षी पण यायचं आहे तुला. पुढच्या वर्षी मला वाटतं जोडीने आलं तर जरा बरं होईल. आता आपलं वय होत चाललेलं आहे. दुसऱ्यांच्या लग्नात किती फोटो काढशील? हा येऊ ना. नक्की ना. तयारी आहे वाटतं. आमची तयारी आमची आहे. आमच्या तू बघतो रेडी हो. तू उभा राहा. हा ना. चला चला धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी आमच्या महोत्सवाला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार. चला बाय. गुड नाईट. जा आरामात. चल. टाळ्या. मी कुणाल मांजरे आमच्या टिटवाळा महोत्सवचे खजिनदार त्यांना विनंती करेल की या बाल कलाकाराचा सन्मान करायचा आहे. आणि हॅपी बर्थडे टू यू हाटे. हॅपी बर्थडे टू योगिता हाटे. हॅपी बर्थडे टू यू. बरोबर. कोणी बोलू नका एक मिनिट. नाही केक नका भरू. काय नाही चालेल. आश्वासन द्या. रेकॉर्ड चालू आहे. उद्याचा नाश्ता आहे तुम्हाला. आणि खूप भांडण करते. मध्ये फोटो नाही काढत फोटो नाही काढत फोटो नाही काढत फोटो नाही काढत सोबत. त्याचं काय करावं. विषय गंभीर झालेला आहे. तर आम्ही आता फोटो काढत आहे. चला बाय बाय. आजचा दिवस संपलेला आहे. 9वा दिवस उद्या येणार आहे आपल्या टिटवाळा महोत्सवचा. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या. आणि पूर्वा बोलते की मी उद्या पण तिला यायचं आहे. तिला उद्या सांगितले की उद्या येऊ नको म्हणून. तरी पण तिला यायचं आहे. परवा बड्डेला यायला नाही भेटणार. चालेल का? नाही ना. दुर्वेश तुला? हां. तर चला बाय बाय. गुड नाईट. ऑलरेडी आता मॉर्निंग झालेली आहे. 12 वाजून गेलेले आहेत. पण ठीक आहे. चला.